मला ते एक तर मुळामध्ये एखादी स्त्री असेल किंवा पुरुष असेल, न्याय मागण्यासाठी त्यांना कोर्टाची पायरी चढायला लागते. त्याच वेळेला आपल्याकडे मराठीमध्ये एक प्रचलित अशी म्हण आहे की शहाण्यांनी कोर्टाची पायरी चढू नये. पण खूप शहाणी माणसं कोर्टात काम करतात. मग त्यात वकील असतात, निकम साहेबांसारखे कायदेतज्ञ असतात, न्यायाधीश असतात आणि त्यामुळे माणसाला अशी आशा वाटते की आपल्याला न्याय मिळू शकेल. जेव्हा स्त्रियांच्या संदर्भामध्ये न्यायाचा आपण विचार करतो तर व्याख्याच न्यायाची जी आहे ती नाही म्हटलं तरी मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांच्या मनावरती पुरुषी वर्चस्वाची भावना आहे त्यांनी तयार केलेली न्यायाची भूमिका ही आहे, नाही असं नाही आहे. 80-90 सालानंतर मोठ्या प्रमाणात कायदे बदलायला सुरुवात झाली, परंतु त्याच्याही पूर्वी म्हणजे जोपर्यंत राज्यघटनेमध्ये आपल्याकडे पुरेसा बदल झाला नव्हता किंवा हिंदू कोड बिल प्रत्यक्षात काही भाग त्याची अंमलबजावणी झालेली नव्हती, त्यावेळेला तर सरसकट अनेक प्रांतांमध्ये भारताच्या सुद्धा द्विभार्या प्रतिबंधक कायदा जो आहे तो लागू नव्हता. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच लिहिलेलं आहे की त्यांना पश्चिम बंगालमध्ये गेल्यावर एक माणूस असा सापडला की ज्यांनी 500 लग्न केलेली होती आणि त्या 500 महिलांची नावं त्यांनी एका रजिस्टरमध्ये व्यवस्थित लिहून ठेवलेली होती आणि त्यामध्ये त्याला त्याचं वाटत होतं की तो पुण्यकर्म करतो आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी हे प्रघात होते आणि आजही आपण जेव्हा अत्याचार होतो, बलात्कार होतो किंवा पॉक्सोसारखा कायदा ज्याच्यामध्ये लहान मुलींचं लैंगिक शोषण होतं, अनंत प्रकार आहेत. किती वर्णन आपण करायचं म्हटलं तर अगदी छळ आणि कौटुंबिक हिंसाचाराचेच प्रकार 30-40 निघतील की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारांनी स्त्रीला त्रास देण्यामध्ये आलेला असतो. अर्थात अलीकडच्या काळामध्ये जे गेल्या 10-20 वर्षात बोललं जातं आहे की जेव्हा कुटुंबामध्ये हिंसा तयार होते किंवा तंटा होतो त्यावेळेला काही वेळेला दोघांच्याही वागण्याच्या मधल्या काही गोष्टी एकमेकाला खटकत असतात आणि त्यातून तो तंटा वाढत गेलेला आपल्याला दिसून येतो. तुमचा जो मूळ प्रश्न आहे की महिलांना अडचण काय येते, तर आपण कोर्टात जायचं की नाही हाच त्यांना पहिला प्रश्न असतो. दुसरा, पूर्वी एक अशी भावना होती की जाऊच नाही कोर्टामध्ये, पण आता आपण बघतो की एक सहजगत्या माणूस म्हणतो मी तुला कोर्टात धडा शिकवेन असं म्हणतो, असं आपल्याला झालेलं दिसतं. पण काही घटना अशा असतात की ज्या वेळेला इतक्या हिंस्र पद्धतीने त्या मुलीवर किंवा स्त्रीवर अत्याचार केलेला असतो की तिला कोर्टामध्ये जाणं हे भाग पडतं आणि त्याच्यासाठी पहिली पायरी असते ती पोलीस स्टेशनची. पोलिसांमध्येही काही बदल गेल्या काही काळात झालेले आहेत. त्याच्यासाठी जेंडर सेन्सिटायझेशनचा कार्यक्रम म्हणजे स्त्री पुरुष समानतेची भूमिका पोहोचवण्याचा कार्यक्रम जरी केलेला असला तरीसुद्धा काही वेळेला तिच्या मनात जो एक प्रश्न सारखा घोंगावत असतो की मी माझ्या जवळच्या मानल्या गेलेल्या माणसाबद्दल तक्रार करते, यात माझीच काही चूक आहे का? आणि अनोळखी माणूस जर का असेल तर दुसऱ्या प्रश्नाने तिला पछाडलेलं असतं की तुझ्याचकडे बघून तर वाईट कसा वागला, इतर बायकांकडे कसा वाईट वागला नाही. आणि मग ती स्वतःची चूक काय ती शोधत राहते. खरं तर ती स्त्री म्हणूनच या देशात जन्माला आली, चूक आहे का काय असं म्हणावं का काय, अशा प्रकारचं वर्तन समाजामध्ये आपल्याला घडताना दिसतं. आणि म्हणून मग अशा वेळेला तिची ती चूक नाही तर न्यायापर्यंत पोचणं हा तिचा जन्मसिद्ध अधिकार आहे, हे तिला पटेपर्यंत खूप मोठा प्रवास होतो.